अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 29 ऑक्टोबर. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, गुरु कसा असायला पाहिजे, त्याच्या मनगटाला धरून विद्या शिकावी. पिता ज्याप्रमाणे आपल्याला जन्म देतो, आपले संगोपन करतो, आपणाला वाढवितो, शिकवितो, मोठे करतो व भयमुक्त करतो, म्हणून तर श्री गुरुना गुरु पिता असे म्हटले जाते. ते सुद्धा आपल्याला या जगात आणतात, पालन पोषण संगोपन व भयमुक्त करण्याचे कार्य करीत असतात. म्हणून आपल्या स्वतःच्या हृदयाचा चौफळा करावा व त्या चौफळ्यावर श्री गुरुना बसवावे, किंवा हृदयाचे मखर करून त्यात श्री गुरुना बसवावे. गुरुपाद्य पूजन म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांची केलेली एकत्रित सेवा होय. समस्त गुरुतत्व हे विश्वाच्या उद्धारासाठी आकारलेले आहे. त्यांचे चरित्र म्हणजे भक्तांच्यासाठी पाठ असतो, तोच पाठ त्यांनी वारंवार करावा. अर्थात गुरुचरित्र हाच भक्तांच्या जीवनाचा मार्गदर्शक स्तंभ असतो. गुरु स्मरणाने जीवन मंगलमय होते. त्या स्मरणामुळे ज्ञानप्राप्ती होते, रोग भय दुःख पळून जाते. संसार ही अशी एक गोष्ट आहे, ज्यात पगाराला कितीही गुणले तरी भागत नाही, पण गुणाने राहिले तर नक्कीच सर्व भागते, कारण त्यात गुरु कृपेचा अंश असतो. मनाची प्रसन्नता काही पूर्वनिर्मित बाब नाही, आपल्या नित्य नियमित कर्मातूनच ती निर्माण होत असते. आयुष्य जगताना सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. ज्या घडतात ते आपले प्रारब्ध म्हणून समाधान मानायचे, कारण समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे. गुरु साधनेत किंवा सेवेत राहायचे व मनाला वाटेल तसे वागायचे, मनाचे मनोरंजन करायचे, नवे नवे साधना करायची, ती विषय भोगायला मिळावी म्हणून. असेही काही बहादर आहेत. याला साधक कसे म्हणावे,